सर्वप्रथम निमू आरू या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ताई, खरं तर हा व्हिडिओ ज्या वेळेस तुमचा वाढदिवस आहे हे समजलं मला, त्याच वेळेस लगेचच बनवायचा होता. परंतु त्यावेळेस जरासं बाबा एक मनात कुठं तर वाईट वाटतंच ना हो, सणासुदीचा आपण असं एकटं आहेत वगैरे ते म्हणून. मग त्या जरा मला काल तो व्हिडिओ बनवणं झाला नाही, जरासा लेट झालं, मला माफ करा ताई. ईश्वर तुम्हाला नेहमी सुखी ठेव, नेहमी आनंदी ठेव, निरोगी ठेव आणि तुमची खूप सारी प्रगती हो, अशीच मी देवाकडं प्रार्थना करेन. माझंही आयुष्य माझ्या या निमू आरुताईला लागो आणि नेहमी सुखी असो तुम्ही. तर सर्व ताई आणि दादा मला काय म्हणतात की दादा, सोन्याचं काय आहे रे, सोनं किती पण कमवू शकतोय आपण, हां, पण सोन्यासारखं लेकरू वाचलं ना बास ना, असं तुम्ही म्हणताय ना. तसंच माझे पण विचार आहेत. मी काय म्हटलं तिला, तुला सोनं महत्त्वाचं होतं का? नाही ना, लेकरू आपलं वाचलं बस एवढंच. आणि मग त्याच्यानंतर बाबा ते प्रकरण घडलं होतं भांडणाचा. आणि मारायचा ना मारायचा, आता कसं असतंय माहिती आहे का, एकदा भांडणं सुरू झाले ना काही पण होऊन जाते बघा. काय आपलं मागचं पुढचं कधीच कोणीच विचार करत नसतोय, होऊन जातं ते, कळत न कळत काही गोष्टी घडून जातात अशा भांडणात वगैरे. जरा आमच्याकडं पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे, त्यामुळं जरा व्हिडिओ क्वालिटीत तुम्हाला अंधार अंधार वाटत असेल. तुम्हाला वाटत असेल हा काय पाटच कुणा जंगलात जाऊन बसला की काय, नुसता अंधार आहे तवरच. पण ते ॲक्च्युली तसं नाही आहे. जाऊ द्या, असू द्या, अंधार असो काय असो, आपल्या भावना पोचल्या ना एकमेकांपर्यंत बस. तर तेच म्हटलं तिला मी पण तिनं काय ऐकलं नव्हतं, मग त्यामुळं झालंय सगळं. आणि जरासा काल पण सणासुदीचं काय मी गेलो नाही, वकिलाकडं पण जाऊन येईल मी. आता त्यांनी नोटीस गेली का नाही मला तेच कळना ना, कारण त्यांचा मला अजून काही निरोप आलाच नाही. वकिलानं पण काय मला फोन काल मी केला, त्यांना पण फोन काही उचलला नाही त्यांनी. आता काय होतोय काय नाही काय माहीत. काल मला खूप छान वाटलं बरं का, एका ताईची का दादाची कमेंट होती, मला आठवत नाही आहे की बाबा तो त्याच्या टेन्शनमध्ये आहे ना, तर तो कसा त्यालाच माहीत काय आहे ते. माझी सध्याला परिस्थिती अशी झाली आहे, आता सांगून उपयोग नाही, खरंच सांगायला उपयोग नाही आहे. काल मला खूप बरं वाटत नव्हतं, जरा माझी तब्येतच खराब झाली होती. पर मी आज जरासा दवाखाना वगैरे करून आलो आहे, छान वाटतोय जरा मला आज. आणि मस्त असं पटांगण आहे, तिथं पटांगणात येऊन बसलोय. जरा काळाभोरच दिसायलंय, मला काही समजूनच येईना, नुसता अंधार दिसतोय, काहीच कळना नेमकं काय करावं ते. इथं होतोय काय तेच कळना. असू द्या, हे आमचं गावाबाहेरचं असं वातावरण, म्हणजे जरा गावाच्या थोडंसं बाहेर आलो की असं. हे आता जेवढं पांढरं शुभ्र दिसतोय ना, पावसाळा असला ना की नुसता हिरवागार दिसायला लागतोय, व्यवस्थितच दिसेना. काय होतोय काय माहित. मोबाईल पण माझा साधा आहे हो, त्यामुळं खराबी काय तर झाली. मी करेल तिला फोन आज, आणि बघू तिनं फोन उचलती का, बोलती का माझ्याशी, आणि काय होतंय काय नाही ते तुम्हाला मी सांगेल. कारण मला त्या वकिलांनी पण काही फोन उचलला नाही आहे, आणि तिचं काय म्हणणं आहे का बाबा ते पण काही समजलं नाही आहे. त्यामुळं शांत होतो मी, करणार आहे कॉल मी थोड्या वेळात, आणि बोलू मग काय काय म्हणते तिनं ते ऐकतो मी. खूप एकटा पडलोय हो मी, म्हणून असा भटकायलोय, लांब कुठं तर निघून जाऊ वाटायलंय असं, म्हणजे डोंगरावर तिथं जाऊन संन्यास घेतो. मला त्या दादांची कमेंट खूप आवडली होती, तू हिमालयात जाऊन संन्यासच घे. नशिबात जे लिहिलं गेलेलं असतोय ते घडत असतंय, ते माझ्या नशिबात लिहिलं असेल ते घडतोय.
या व्हिडिओत जरासा का नाही माझा कसं की तब्येत खराब असल्यामुळं जास्त बोलायला माझी इच्छाच होईना. तरी थोडंसं बरं वाटतंय मला आता दवाखाना वगैरे करून आल्यापासून. पण मी काळाभोर मात्र लईच दिसायलोय नाही इथं व्यवस्थित दिसत. चला बाय.